ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. असाच एक धक्कादायक ऑनलाईन फ्रॉड समोर आला असून एका तरुणानं आयुष्यभराची कमाई या ऑनलाईन गेममध्ये उडवून टाकली. कोथरूड इथल्या 30 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 39,77,000 रुपये गमावले. पुण्यामध्ये एका व्यक्तीची क्रिप्टोकरन्सीमध्ये 80 लाखाची फसवणूक, गुजरातमध्ये गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली 41 लाखांची फसवणूक. मित्रांनो, भारतामध्ये दिवसेंदिवस फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फ्रॉड जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा कुठल्या फ्रॉडला जे आहे ते ऑब्झर्व केलेलं आहे का? इंटरनेटवरती तुम्ही असे दुसरे कुठले फ्रॉड जे आहेत ते पाहिलेले आहेत का? मी माझा हा नवीन चॅनल जे आहे ते सुरू करत होतो. याच्यावरती मला एक बेसिक व्हिडिओ पासून सुरुवात करायची होती. त्यामुळे मी अशा पद्धतीचा रिसर्च करत होतो आणि मला पाहायला मिळालं की युट्यूबवरती अशा पद्धतीचे फ्रॉड्स पासून कसं वाचायचं याच्यावरती कुठलीही व्हिडिओ जे ते अवेलेबल नव्हती. त्यामुळे मी विचार केला की पहिल्यांदा अशाच पद्धतीची व्हिडिओ बनवावी, कारण की तुम्हाला मी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज शिकवणार आहे. तुम्हाला मी इथे आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती माझं डेली फॉरेक्स मार्केटचं अनालिसिस सुद्धा शेअर करणार आहे. परंतु तत्पूर्वी तुमच्यासोबत मला हे जास्त एज्युकेशन शेअर करावं असं वाटलं, कारण की अशा पद्धतीचे फ्रॉड जे आहेत ते भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. टॉपचे काय फ्रॉड्स आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला फ्रॉड केलं जातं, कशा पद्धतीने स्कॅम होतात तुमच्यासोबत, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जे ते आपण डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूबच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी एफएक्स सर्कल. मित्रांनो, युट्यूबवरती मी मागच्या 5 वर्षांपासून सक्रिय आहे, ज्याच्यामध्ये मी स्टॉक मार्केटचे जे माझे व्ह्यूज आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत किंवा स्टॉक मार्केटचं जे फ्री एज्युकेशन आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असतो. आपला हिंदी आणि मराठी दोन्ही चॅनल आहेत मागच्या 5 वर्षांपासून. इनफॅक्ट फॉरेक्समध्ये सुद्धा मी मागच्या 3 वर्षांपासून हिंदीमध्ये आपला चॅनल जो आहे तो चालवत आहे. परंतु मला प्रकर्षाने असं जाणवलं की आपल्या मराठी बांधवांसाठी सुद्धा एखादा नवीन चॅनल असावा, जिथे आपण आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या स्ट्रॅटेजी डिस्कस कराव्यात आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो घेता यावा. म्हणून हा नवीन चॅनल जो आहे तो मी तुमच्यासोबत आता सुरू करत आहे आणि याच्यावरती हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक जे आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, कारण की याच गोष्टीवरती जे ते बऱ्याच लोकांसोबत फ्रॉड होत असतो, बऱ्याच लोकांचे कॅपिटल वाईप आउट होत असतात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ जो आहे तो त्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करू इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. पण वेळ न दवडता सरळ आपण काय पद्धतीने तुमच्यासोबत फ्रॉड्स होत असतात याच्याबद्दल जे ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. सर्वात पहिला जो फ्रॉड तुमच्यासोबत होत असतो मित्रांनो, तो होत असतो फेक ऍप्लिकेशन्सच्या नावाखाली. अशा पद्धतीचे बरेच ऍप्लिकेशन्स जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत. ते फॉरेक्स ट्रेडिंगचे असतील किंवा ते इंडियन मार्केटचे असतील किंवा ते IPOचे सुद्धा असतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन दिले जातं, पार्शल तुम्हाला पेमेंट करायला लावलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर 100 रुपयाची वस्तू तुम्हाला विकत दिली जाते आणि त्यासाठी फक्त 20%च तुम्हाला मार्जिन भरायचं असं दाखवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला भरमसाठ प्रॉफिट्स दाखवले जातात. 100%, 200% अशा पद्धतीचे रिटर्न जे आहेत ते तुम्हाला दाखवले जातात आणि मग त्याला आपण बळी पडतो. आणि विड्रॉलच्या वेळेला आपल्याला विड्रॉल दिलं जात नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडून डॉक्युमेंट जे ते मागितले जातात. सोबतच तुम्हाला ॲडिशनल पेमेंट जे ते करायला लावले जातात आणि अशा पद्धतीचे फ्रॉड जे ते तुमच्यासोबत होत असतात. पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये फ्रॉड्स जे ते डिस्कस करूयात. त्यानंतर जेन्युइन ॲप्लिकेशन्स कसे शोधायचे, आपण ज्या ब्रोकरसोबत काम करतोय तो योग्य आहे की नाहीये, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊन मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा फ्रॉड्स कशा पद्धतीचे होतात तुमच्यासोबत हे डिस्कस करूयात. तर या फेक ॲप्लिकेशनच्या नावाखाली तुमच्यासोबत जे ते फ्रॉड्स होत असतात आणि हे ॲप्लिकेशन्स प्ले स्टोर्सवरती सुद्धा अवेलेबल असतात. प्ले स्टोअरवरती अवेलेबल असणारं प्रत्येक ॲप्लिकेशन हे व्हेरीफाईड किंवा सर्टिफाईड असेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. जोपर्यंत त्याला रिपोर्ट केलं जातं, जोपर्यंत ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून किंवा ॲप स्टोअरवरून रिमूव्ह होतं, तोपर्यंत त्यांनी हजारो कोटींचा फ्रॉड जो तो ऑलरेडी केलेला असतो.
त्यामुळे हे रजिस्टर्ड असणारं प्रत्येकच ॲप सर्टिफाईड असेल याची कुठलीही गॅरंटी नसते. त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू नका आणि अशा पद्धतीचे कुठल्याही ॲप्लिकेशन्सवरती विश्वास जे आहे ते ठेवू नका. याच्यानंतरचा जो दुसरा सर्वात मोठा कॉमन फ्रॉड जो तुमच्यासोबत केला जातो तो केला जातो टेलिग्राम, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. इथे तुम्हाला काही फ्री टिप्स, काही फ्री सिग्नल्स जे आहेत ते दिले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं त्यांच्या पेड ग्रुप्सला जॉईन करण्याला आणि मग तिथून पुढे तुमचे लॉसेस जे ते व्हायला सुरू होत असतात. कारण की जर तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सेल्फ लर्निंगला कुठलाही पर्याय नसतो मित्रांनो. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर कुठल्याही ट्रेडमध्ये काय एंट्री घ्यायची आहे आणि काय एक्झिट करायचं आहे याच्याबद्दल तुमच्याकडे नॉलेज असणं जे ते खूप गरजेचं आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी मराठीमधून तुम्हाला फ्रीमध्ये या सर्व गोष्टी जे ते शिकवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही टिप्सवरती किंवा पेड चॅनल्सवरती विश्वास ठेवून जर या सर्व गोष्टी करत असाल तर ते देखील चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवता कामा नये. असं नाही आहे की सर्वच लोक यामध्ये फ्रॉड करत असतात. काही जेन्युइनली त्यांची सर्व्हिस देत सुद्धा असतील, परंतु बऱ्यापैकी मी माझ्या ऑब्झर्वेशन्सनुसार माझ्या काही वर्षांच्या माझ्या ऑब्झर्वेशन्सनुसार तुम्हाला सांगू शकतो की बरेच लोक इकडून तिकडून जे ट्रेड्स असतात ते घेऊन कॉपी पेस्ट करत असतात त्यांच्या फ्री ग्रुप्समध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेड सर्व्हिस जे आहे ते घेण्यासाठी सांगितलं जातं. पर्सनली ते लोक फॉरेक्समध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये ट्रेडिंगच करत नसतात. फक्त तुम्हाला त्यांची सर्व्हिस विकली जाते आणि तोच त्यांचा नेट इन्कम किंवा त्यांचा प्रॉफिट आहे असं ते कन्सिडर करत असतात आणि अशा पद्धतीने सुद्धा तुमच्यासोबत स्कॅम जे आहेत ते केले जातात. त्यामुळे ह्या स्कॅमपासून वाचण्यासाठी तुम्ही स्वतःच्या लर्निंगवरती फोकस करणे जे आहे ते जास्त गरजेचं आहे. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. आज मार्केटमध्ये आलात म्हणजे उद्या 2 आठवड्यात 3 आठवड्यात तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल असं कधीही नसतं. कुठल्याही सक्सेसफुल ट्रेडरची तुम्ही स्टोरी पाहिलीत तर त्याला 5 महिने, 6 महिने, 1-2 वर्ष लागलेले असतात सक्सेसफुल होण्यासाठी. असं कुठलाही याच्यासाठी शॉर्टकट नसतो. जो तिसरा मोठा स्कॅम ज्याला सर्वात जास्त लोक बळी पडतात आणि ते का बळी पडतात याचं उत्तर मला आजपर्यंत सापडलेलं नाहीये. हेराफेरी तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल. 15 दिन में पैसा डबल काय होतं तुम्हाला माहिती आहे. आपल्या आसपास असे खूप स्कॅम्स होत असतात. आपल्या महाराष्ट्रात तर प्रचंड स्कॅम्स होत असतात आणि तरी देखील जरी आज मी एखाद्याला अप्रोच केलं की मी 1 लाखाचे तुम्हाला 2 लाख देतो 2 महिन्यामध्ये तर 100% लोक माझ्यावरती विश्वास ठेवून ते पैसे मला देणार आहेत. मला ह्या लोकांच्या मेंटॅलिटीची जी आहे ती खूप जास्त चिड येते मित्रांनो. मला सांगा असं यशाला जर शॉर्टकट असता तर लोकांनी स्ट्रगलच केलं नसतं. सगळ्यांनीच 15 दिवसात पैसे डबल केले असते. त्याच्यामुळे गॅरंटीड रिटर्न्स असा कुठलाही प्रकार नसतो. जर मी आज एवढे दिवस झालं मार्केटमध्ये ट्रेड करतोय, मी उद्या माझं मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट सोडलं तर माझं स्वतःचं कॅपिटल फार फार तर अर्धा ते 1 तास टिकणार आहे मित्रांनो. ते वाईपआउटच होणार आहे. त्यामुळे यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. असं गॅरंटीड रिटर्न्सची कमिटमेंट मी कधी देऊच शकत नाही. कारण की जर मी स्वतः एक ट्रेडर आहे तर माझं स्वतःचं कॅपिटल मला माहिती आहे की ते रिस्कवरती आहे. त्यामुळे मार्केटमध्ये असणारे ज्या रिस्कच्या प्रोबॅबिलिटीज आहेत, ज्या प्रॉफिटच्या प्रोबॅबिलिटीज आहेत या धरूनच आपल्याला काम करावं लागतं. एका प्रॉपर ट्रेडिंग सायकोलॉजीला आपल्याला फॉलो करावं लागतं. एका प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटला आणि मनी मॅनेजमेंटला फॉलो करावं लागतं आणि इथंच लोक चुकतात आणि फिक्स्ड रिटर्न्सच्या जाळ्यामध्ये अडकतात. काही लोक तर स्वतःचे पैसे जे आहेत मार्केट काहीच माहीत नाहीये. समोरचा व्यक्ती काय ट्रेडिंग करतोय हे माहीत नाहीये. फक्त त्याने सांगितलं मी तुम्हाला महिन्याला 20%, 10%, 30%, 50% रिटर्न देतोय म्हणून पैसे गुंतवतात आणि परत तिथं सुद्धा स्कॅम होत असतात आणि हा खूप कॉमन स्कॅम आहे. अशा पद्धतीचं स्कॅम तुमच्या आजूबाजूला सुरू असेल तर तुम्ही सुद्धा लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करा की अशा पद्धतीचं कुठलेही रिटर्न्स कोणीही लॉंग टर्ममध्ये देऊ शकत नाही. तेच पैसे घेतील, तुम्हाला फिरवतील, परत तुमच्याकडून घेतील, परत तुम्हाला फिरवतील आणि एक दिवशी हा जो बबल झालेला आहे, हा जो एक फुगा तयार झालेला आहे ना, हा एक दिवशी फुटणारच आहे. त्याच्यामुळे अशा स्कॅम्सवरती सुद्धा तुम्ही अजिबात विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे, तुमचे कष्टाचे पैसे आहेत, तुमचे स्वतःचे पैसे आहेत, हे तुम्हाला स्वतःलाच ट्रेड करावं लागणार आहे. त्याच्यावरती किती रिस्क घ्यायची आणि किती नाही घ्यायची हे तुम्हीच डिसाईड करू शकता. मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी रिस्क किती घ्यायची हे पहिले डिसाईड करायला जो शिकला तोच नंतर जाऊन प्रॉफिटेबल होऊ शकतो. ज्याने पहिल्यांदा प्रॉफिटचा विचार केला तो कधीच मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. या गोष्टीवरती सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. यानंतरचा कॉमन स्कॅम आहे मित्रांनो अकाउंट हँडलिंगचा स्कॅम.
मला सुद्धा बरेच मेसेजेस येत असतात, सर तुम्ही अकाउंट हँडल करता का? मुद्दामून आम्हीही त्यांना विचारतो, सर तुमच्या अकाउंटमध्ये किती कॅपिटल आहे? ते सांगतात, सर $100 आमचं अकाउंट आहे, $200, मॅक्सिमम $300-400 पर्यंतचे अकाउंट्स लोकांचे असतात. तर त्यावेळेला त्या लोकांना कॉमनली मी हाच रिप्लाय करत असतो की तुम्ही एक विचार करा सर, तुमच्या अकाउंटला आज $300 आहेत, म्हणजे किती झाले ते? $300 किती झाले? मी म्हणतो 27,000 30,000च्या आसपास आपल्या इंडियन रुपीजमध्ये कॅपिटल आहे. तुम्ही ते एखाद्याला अकाउंट हँडलिंग करायला देताय आणि त्याच्याकडून अपेक्षा करताय की हा मला प्रॉफिट कमवून देईल. पण हाही विचार करा तुम्ही, ज्याच्याकडे स्वतःचे 30,000 नाहीयेत कॅपिटल स्वतःचं ट्रेडिंग करण्यासाठी, तर तुम्हाला काय प्रॉफिट कमवून देणार आहे? हा सुद्धा मोठा स्कॅम असतो मित्रांनो. त्यामुळे तुमचे अकाउंट्स कधीही तुमच्या मेहनतीची कमाई एखाद्या अकाउंटला टाकून त्याचा ID पासवर्ड OTP कधीही कुठल्याही थर्ड पार्टी अकाउंट हँडलिंग पर्सनला शेअर करू नका. याच्यामध्ये सुद्धा स्कॅम्स असतात. कशा पद्धतीचे स्कॅम्स असतात ते देखील तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये लोक काय करतात, त्यांच्याकडे समजा उदाहरणार्थ 10 अकाउंट्स आहेत, तर त्या 10 अकाउंट्सला एकच सेम स्क्रिप्ट काढतात. समजा गोल्ड घेऊयात आपण फॉरेक्स मधला, तर ते त्याच्यामधल्या 5 अकाउंटला बाय साईडचा ट्रेड लावणार आणि 5 अकाउंटला सेल साईडचा ट्रेड लावणार. ऑब्व्हियसली एकतर गोल्ड वरती तरी जाणार आहे, नाही तर गोल्ड खाली तरी जाणार आहे. ज्यांचं खाली गेलं त्यांचा लॉस होणार आहे, तुम्ही काहीच करू शकत नाहीये. ज्यांचं लॉस झालंय त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं प्रॉफिट झालेलं आहे त्यांच्याकडून ते एनिवेज प्रॉफिट त्यांचं घेणारच आहे. तर ओव्हरऑल त्या दिवसासाठी ते कुठल्याही 5 अकाउंटला प्रॉफिट झालं आणि 5 अकाउंटला लॉस झालं तर ते स्वतः प्रॉफिटमध्येच आहेत. त्यामुळे हा एक मोठा स्कॅम आहे. तुमची मेहनतीची कमाई असं कोणाच्याही ID पासवर्ड हातामध्ये देऊन ते देऊ नका. याच्यावरती सुद्धा खूप स्कॅम जे ते होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीवरती सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. अशा पद्धतीचे स्कॅम सुद्धा तुम्ही टाळा. यानंतरचा सर्वात इम्पॉर्टंट स्कॅम होतो तुमच्यासोबत, तो ब्रोकर कडून होतो. जे फॉरेक्सचे ब्रोकर आपण निवडत असतो, ते ब्रोकर तुम्हाला खूप काळजीपूर्वक जे आहे ते निवडणं जास्त गरजेचं असतं. ब्रोकर्स निवडताना तुम्हाला नेहमी काळजी घ्यावी लागते, कारण की आपल्याला असं वाटतं की ब्रोकर MT5 जो आहे तो प्रोव्हाइड करत आहे म्हणजे तो रेग्युलेटेड ब्रोकर आहे, परंतु असं नाहीये मित्रांनो. MT5 आणि MT4 हे मेटा ट्रेडरचे जे ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स आहेत, हे ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स आहेत, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणीही $10-20 एका पर्टिक्युलर क्लायंटसाठी देऊन त्यांचं हे जे ब्रोकर ऍप्लिकेशन आहे हे रेंट करू शकतो. एखादा ब्रोकर तुम्हाला सांगतोय की मी MT5 MT4 देतो, तर त्याचा अर्थ तो रजिस्टर्ड किंवा रेग्युलेटेड ब्रोकर आहे असं नाहीये. ते तुम्हाला ट्रेडिंगच्या सर्व्हिसेस देतील, तुम्हाला प्रॉफिटही होईल, परंतु तो ब्रोकर तुम्हाला त्यानंतर तुमचे पैसे जे आहेत ते विड्रॉल देईल का नाहीये याची कुठलीही गॅरंटी नाहीये. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला याच्यासाठी ब्रोकर तुमचा रेग्युलेटेड आहे की नाहीये, रजिस्टर्ड आहे की नाहीये, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा पाहायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मग तुम्हाला डिसाईड करायचे की या ब्रोकर सोबत तुम्हाला ट्रेड करायचे की नाहीये. या ब्रोकरचे सर्व रिव्ह्यूज जे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. रिव्ह्यूज जर चांगले असतील तरच तुम्हाला त्या ब्रोकर सोबत ट्रेड करायचं आहे. त्याचे जे काही फीडबॅक्स आहेत, कस्टमर फीडबॅक्स आहेत, ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला ट्रेड करायचं. आता सर्वात मोठा प्रश्न हा येतो की हजारो ब्रोकर्स आहेत, मग याला तुम्ही कसं पाहणार की तुमचा जो ब्रोकर आहे तो रजिस्टर्ड आहे की नाहीये, किंवा याच्यावरती ट्रस्ट ठेवायचं की नाही, किंवा याचे बाकीचे क्लायंटचे, वर्ल्ड वाईड क्लायंटचे या ब्रोकर बद्दलचे काय फीडबॅक्स आहेत, पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, हे कसं पाहायचं. तर याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त गुगलवरती जायचं आहे अशा पद्धतीने, आणि WikiFX नावाची वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. प्ले स्टोर वरती यांचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, याच्यावरती तुम्हाला जायचंय. गेल्यानंतर डायरेक्ट फ्रंट पेज वरतीच तुम्हाला अशा सर्च पद्धतीचा एक ऑप्शन येणार आहे. याच्यामध्ये मी ज्या ब्रोकर सोबत काम करतोय ते तुम्हाला दाखवतो. मी तुमच्या ब्रोकरचं नाव इथं तुम्हाला सर्च करायचंय आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमच्या त्या नावाचे सगळे ब्रोकर जे आहेत त्यांची लिस्ट इथे येऊन जाईल. तर ज्या ब्रोकर सोबत मी काम करतो त्याचं इथं आहे 10, म्हणजे 10चा इथं स्कोर असतो. 10 पैकी 9.3चा स्कोर या ब्रोकरचा आहे, जो की खूप चांगला आहे. याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर मला ह्या ब्रोकरचे सर्व जे सर्टिफिकेशन्स आहेत, कुठले कुठले लायसन्स कुठल्या कुठल्या कंट्रीमधून ह्या ब्रोकरने घेतलेले आहेत, ते तुम्हाला इथं सर्व समजून जातं
किती वर्षांपासून हा ब्रोकर काम करतोय, हा ब्रोकर 15 वर्षांपासून मार्केटमध्ये आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं समजून जातील. याचे जे रेटिंग्स आहेत आउट ऑफ 10चे, ह्या देखील तुम्हाला सर्व मिळून जातील. याची जी रेटिंग्स आहेत, लायसन्स कुठले कुठले आहेत याच्याकडं, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. इवन आता हा रेग्युलेटेड ब्रोकर आहे, याला तुम्हाला निगेटिव्ह रँकिंग याचं पाहायला मिळणार नाही. परंतु तुमचे दुसरे कोणते ब्रोकर्स आहेत तर त्याच्यावरती जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला ह्या ब्रोकर रिलेटेड सर्व जे काही ह्यांचे रेटिंग्स वगैरे आहेत हे सर्व पाहायला मिळतील. या ब्रोकरबद्दल जर कुठलेही निगेटिव्ह रेटिंग्स असतील तर तुम्हाला ते निगेटिव्ह रेटिंग्स, कस्टमरचं नाव, जसं आपण कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू देतो एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीचे रिव्ह्यूज देत असतो, अशा पद्धतीचे तुम्हाला इथं रिव्ह्यूज सुद्धा त्या ब्रोकर्सबद्दल, म्हणजे तुमचा जो कोणी सिलेक्टेड ब्रोकर असणार आहे त्याबद्दलचे रिव्ह्यूज तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमचा ब्रोकर सिलेक्ट करताना कुठल्याही युट्यूबरने, इनफॅक्ट मी सुद्धा जर तुम्हाला सांगितलं की ह्या ब्रोकरकडे डिपॉझिट करा, त्या ब्रोकरकडे डिपॉझिट करा, मग माझं ट्रेनिंग फ्रीमध्ये मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, अशा कुठल्याही कमिटमेंट जर तुमच्यासोबत केले तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एकदा जाऊन ब्रोकर रेग्युलेटेड आहे का नाहीये ते तुम्हाला पाहायचंय. कारण की फ्री एखादी गोष्ट मिळते म्हणून पूर्ण कॅपिटलच आपल्या डावावरती लावायचं, ही खूप चुकीची कन्सेप्ट आहे असं मला वाटतंय. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, RBI फॉरेक्स ट्रेडिंग, तुम्हालाही माहिती आहे की फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये इल्लीगल आहे, म्हणजे चालू तर आहे पण म्हणायसाठी तर ते इल्लीगलच आहे. तर RBIची 40, 45, 60, 70 अशा पद्धतीची एक लिस्ट असते. हे जे फ्रॉड ब्रोकर्स असतात ना, हे काय करतात, त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये आलं ना की ती कंपनी बंद करतात आणि दुसरी कंपनी जी आहे ते सुरू करतात. आणि मग तुम्हाला हे सांगितलं जातं की ह्या लिस्टमध्ये आमचा ब्रोकरच नाहीये. याचा अर्थ असा नाहीये मित्रांनो की तो फ्रॉड ब्रोकर आहे. कारण की तुम्ही पाहिलं असेल, एक्सएम झालं, एक्सनेस झालं, PU प्राईम झालं, असे रेग्युलेटेड पूर्ण जगभरामध्ये बिझनेस करणारे ब्रोकर्स त्या RBIच्या लिस्टमध्ये आहेत. परंतु ते रेग्युलेटेड ब्रोकर्स आहेत, त्यामुळे ते एका कंट्रीमध्ये फ्रॉड करून बाकीच्या दुसऱ्या देशांमधल्या त्यांच्या बिझनेसवरती कधीच इम्पॅक्ट पाडणार नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या लिस्टमध्ये जरी असले तरी ते रेग्युलेटेड ब्रोकर्स असल्या कारणामुळे आपल्यासाठी सेफ आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग असं केलं जातं की पहा, आमचा हा ब्रोकर तिथं लिस्टेड नाहीये, म्हणजे आम्ही परमिशन दिलेली आहे RBIने आम्हाला, तर अशा पद्धतीचं काहीही नाहीये. तुम्हाला ब्रोकर रेग्युलेटेड आहे का नाहीये ह्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे आणि मगच तुमच्या ट्रेडिंग जर्नीला जे ते सुरुवात करायची आहे. यानंतर कॉमनली बरेच लोक काय मिस्टेक करतात मित्रांनो, की कुठली स्ट्रॅटेजी युट्यूबला पाहिली, कुठलंही एज्युकेशन त्यांनी युट्यूबवरनं घेतलं, सरळ त्याच्यावरती ट्रेड करायला सुरुवात करतात. सगळेच ब्रोकर डेमो ऍप्लिकेशन देत असतात मित्रांनो. कुठलीही स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला पहिल्यांदा डेमो ट्रेडिंग करायची आहे, पेपर ट्रेडिंग करायची आहे. हे मार्केट 24 तास सुरू आहे, तुम्ही त्याच्यावरती कधीही तुमच्या वेळेनुसार ट्रेड करत असता. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही पहिल्यांदा कुठलीही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आली तर तिला डेमो ट्रेड करा, काही दिवसांसाठी किंवा महिन्यासाठी ट्रेड करा. तुम्हाला वाटलं तर छोट्या क्वांटिटी पासून सुरू करा. तर एका रात्रीत जर तुम्ही करोडपती बनण्याचे स्वप्न पाहत असाल मित्रांनो, तर माझी गॅरंटी आहे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, 2-3 महिन्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये नसणार आहात. स्टॉक मार्केट म्हणा किंवा इंट्राडे ट्रेडिंग म्हणा, एक आपल्यासाठी ATM मशीन असते मित्रांनो. याच्यामधून तुम्हाला जेवढे लागतात 1000, 2000, 5000, जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे तुमच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीनुसार तेवढेच तुम्हाला विड्रॉल करायचे असतात. रात्रीत करोडपती बनण्याची स्वप्न जर तुम्ही पाहत असाल, कोणाची लाईफस्टाईल पाहून, दुबईमधल्या कुठल्या ट्रेडरची लाईफस्टाईल पाहून जर तुम्हाला वाटत असेल की 6 महिन्यात ही सुद्धा माझी लाईफस्टाईल असेल, अशाच पद्धतीची लाईफ मी सुद्धा जगू शकेल, तर हे तुमचं चुकीचं आहे मित्रांनो. त्या ट्रेडरने काय काय सोर्सेसने पैसे कमवलेत हे तुम्हाला माहित नाहीये. तो किती दिवसांपासून मार्केटमध्ये आहे हे तुम्हाला माहित नाहीये. त्याच्याकडे किती कॅपिटल आहे आणि त्यातली तो किती रिस्क घेऊन रोजचे किती पैसे कमवतो हे सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक ट्रेडरनुसार त्याची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वेगळी असते. हे प्लीज तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आपली कॅपॅसिटी किती आहे, किती पैशांचा लॉस आपण केला तर आपल्याला काही फरक पडणार नाहीये, हे ठरवा आणि मग ट्रेडिंग करा. तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप मारून ट्रेड करत असाल, लोन घेऊन ट्रेड करत असाल, कोणाकडून उसने घेऊन पैसे ट्रेड करत असाल, तर स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाहीये मित्रांनो. प्लीज तुम्ही मार्केटपासून लांब राहा. स्वतःचे तुमच्याकडे गमावण्यासाठी 10-20 हजार असतील तर तुम्ही रिस्क घेऊ शकता, तर तुम्ही शिकू शकता. नसतील तरी शिकायची इच्छा आहे तर डेमो ट्रेडिंग करा फक्त मित्रांनो. कोणाकडूनही पैसे घेऊन, लोन घेऊन, क्रेडिट कार्ड स्वाईप करून, अशा पद्धतीचे करून तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यातून कमवेन आणि
EMIचे हप्ते भरेल, तर असं नाहीये मित्रांनो. मार्केटची ही एक डार्क रियालिटी आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत, पैसाच पैशांना अट्रॅक्ट करत असतो. तुमच्याकडे नसतील तरी शिकायची इच्छा असेल, पैसे येईपर्यंत वाट बघा, तोपर्यंत डेमो ट्रेडिंग करा, तुमचं नॉलेज वाढवा आणि नॉलेज वाढल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की हा आता माझ्याकडे नॉलेज आहे, आता कॅपिटल देखील आहे, मी सुरू करू शकतो, अशा वेळेला मग तुम्ही. तर मित्रांनो, हे होतं स्कॅम्स बद्दल. इथून पुढं या सिरीजमध्ये मी एज्युकेशनल व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फॉरेक्स मार्केटचं माझं डेली बेसिसवरती अनालिसिस देखील शेअर करणार आहे. व्हिडिओला एकदा समराईज करू इच्छितो तुमच्यासाठी मित्रांनो. फिक्स्ड रिटर्नच्या कुठल्याही जाळ्यात अडकू नका. ब्रोकर व्हेरीफाईड आहे का, सर्टिफाईड आहे का, लायसन्स आहे का त्याच्याकडे, हे पाहूनच ट्रेड करा. अकाउंट हँडलिंग ह्या गोष्टीवरती ट्रस्ट करू नका. गॅरंटीड रिटर्न्स, गॅरंटीड प्रॉफिट्स ह्या अशा वर्ड्सपासून नेहमीच लांब राहा. अशा पद्धतीचे वर्ड्स दिसले तर त्या चॅनलपासून, त्या युट्यूबरपासून किंवा अशा लोकांपासून लांब राहा. मित्रांनो, अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट आपण आपल्या डेली बेसिसवरती युट्यूबच्या चॅनलवरती डिस्कस करणार आहोत. कारण की आपल्या चॅनलवरती इथं ट्रेडिंग शिकवली जाते, स्कॅम्स शिकवले जात नाहीत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत असा कुठलाही स्कॅम झालाय का, तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही स्कॅम अनुभवलाय का किंवा पाहिलाय का, कमेंट बॉक्समध्ये आपल्यासोबत नक्की शेअर करा. अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासोबत असा कुठला स्कॅम होणार असेल तर ते त्याच्या अगोदरच याच्यापासून सावध राहतील. थँक्यू सो मच.